पीएनएन कॉलेज में यूनियन बजट पर चर्चा सत्र का उद्घाटन करते हुए डॉक्टर अशोक वाघ सर, वाइस प्रिंसिपल डॉक्टर सुवर्णा रावल, वाइस प्रिंसिपल डॉक्टर सुधीर निकम, नैक कोऑर्डिनेटर डॉक्टर शशिकांत मालुनकर, वाइस प्रिंसिपल डॉक्टर सुरेश बधारगे, वाइस प्रिंसिपल डॉक्टर निनाद जाधव। बजेट म्हणजे काय, तर बजेट म्हणजे एक अर्थसंकल्प असतो जो आपल्या जीवनावर कुठे ना कुठे इम्पॅक्ट किंवा इफेक्ट करत असतो। तर आर्थिक घडामोडी जिथे होतात तिथे बजेट येतो। बजेटमध्ये युनियन बजेट जे आहे ते आपले फायनान्स मिनिस्टर अनाउन्स करत असतात। या वर्षीचा युनियन बजेट 25-26 यामध्ये बजेटमध्ये रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर यावर आधारित प्रेझेंट आणि फ्युचर ह्या ज्या संकल्पना आहेत किंवा या जे कन्सेप्ट्स आहेत त्यामध्ये मांडण्यात येतात। बजेटचा अर्थ आहे अंदाजपत्र, मीन्स एस्टिमेट्स असतं त्यामध्ये की ह्या वर्षी रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर हे कसे बॅलन्स राहतील फॉर इकॉनॉमिक ग्रोथ। आजचा जो कार्यक्रम आहे दॅट इज प्युअर फायनान्शियल और अकॅडमिक। यामध्ये आपण एखादी पॉलिसी आहे त्या पॉलिसीचा उहापोह वेगवेगळ्या अंगाने करणार आहोत। फक्त आपल्याला एकच पथ्य पाळायचं आहे या कार्यक्रमामध्ये की कुठलेही राजकीय किंवा कुठलाही इतर जो मुद्दा आहे, पॉलिटिकल असेल, एखाद्या पॉलिटिकल पर्सनॅलिटी विषयी असेल, एखाद्या पॉलिटिकल पार्टी विषयी असेल, कुठलंही भाष्य करायचं नाही। तुम्ही पॉलिसी विषयी बोलू शकता, पॉलिसी विषयी आपण वेगवेगळ्या अंगाने चर्चा करू। अशोक वाघ सर यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे। टॅक्स म्हटलं की 2 प्रकारचे टॅक्स आहेत, त्यात डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स। मग डायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत आपण सर्वजण त्याबाबत जागृत आहोत, परंतु इनडायरेक्ट टॅक्स ज्याला प्रत्यक्ष कर म्हणतो त्याच्याबाबत आपण कोणीही जागृत नाही। फक्त काही ठराविक लोक म्हटलं ज्यांचा फायनान्सशी संबंध येतो किंवा जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत किंवा ज्यांना त्याच्याशी व्यवहार करायचे आहेत, मग एखादा व्यावसायिक असो किंवा एखादा बिझनेसमॅन असो तो त्या संबंधीची चर्चा करतो, त्यांना इनडायरेक्ट टॅक्स रिलेटेड चर्चा केली जाते। तर आजच्या कार्यक्रमात जो काही इनडायरेक्ट टॅक्स आहे त्यावर सुद्धा चर्चा होईल। जगामध्ये प्रथम बजेट ही संकल्पना जी आहे ते एका फ्रेंच भाषेमध्ये एक शब्द होता, भोलगा नावाचा शब्द होता, ते लॅटिन शब्द। त्याच्या फ्रेंचमध्ये तो बजेट म्हणून आला आणि पुढे इंग्लिशमध्ये त्याचा बजेट झाला। बजेट म्हणजे त्याचा अर्थ आहे एक लेदर बॅग ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट ठेवू शकता, त्याच्यामध्ये दागिने ठेवू शकता किंवा मौल्यवान वस्तू ठेवू शकता। आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये असं व्हायचं, जेव्हा फायनान्स मिनिस्टर यायचे त्यावेळी ते आपले डॉक्युमेंट जे आहेत, बजेटचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते बॅगमध्ये ठेवायचे आणि जेव्हा ते बॅग लेदर बॅग ओपन करायचे तर लोक गाड्यावरून त्याचं स्वागत करायचे आणि म्हणजे बजेट ओपन, म्हणजे लेदर बॅग ओपन केली त्यामुळे बजेट ओपन असं। याच्यामध्ये एक बाब आहे त्याचा मी संदर्भ शेवटी घेणार आहे। बजेट हे नेहमी सिक्रेट असतं, सिक्रेट काय ठेवलं जाते कशा पद्धतीने ते नंतर बोलणार आहे। बजेट म्हणजे एक असं आहे की पुढील वित्तीय वर्षाचे एकूण रकमेचे म्हणजे त्याला काय म्हणतात आय, एकूण आयचे आणि एकूण खर्चाचे नियोजन, पुढील वर्षासाठीचे जे नियोजन असते त्याला म्हणतो आपण बजेट। इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जगातल्या सर्व कॉन्स्टिट्यूशनमध्ये बजेट हा शब्द आहे, परंतु इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही बजेट हा शब्द नाही। भारतामध्ये त्याला एन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतात, म्हणजे वार्षिक वित्तीय विवरण असा हा शब्द आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तिथे बजेट हा शब्द अजिबात नाही। 1760 मध्ये पहिल्यांदा बजेट हे सादर केलं, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सादर केलं गेलं। पुढे भारतामध्ये जे आहे बजेट जे सादर केलं गेलं, ईस्ट इंडिया कंपनीचे बजेट सादर होत होते, परंतु त्याला अशी मान्यता नव्हती। आणि पहिला बजेट जे आहे जे ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिशांना भारताचे जे हक अधिकार सोपवले 1860 मध्ये, 1857च्या उठावामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जिंकली। भारतामध्ये ब्रिटिशांचे राज्य नव्हते, कंपनीचे राज्य होते 1860 पर्यंत। तर 1860 पर्यंत जे राज्य होते भारतामध्ये कंपनीचे राज्य होते, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, जसे वोडाफोन, आयडिया कंपनी, त्याप्रमाणे कंपनीचं राज्य होतं। आणि 1860 मध्ये खऱ्या अर्थाने भारतावर ब्रिटिश हुकूमत चालू झाली आणि त्यांनी 1860 मध्ये जेम्स विल्सन यांनी 18 फेब्रुवारी
1960 मध्ये त्यांनी पहिलं बजेट हे अर्थमंत्री या नात्याने सादर केलं. पुढे भारत स्वतंत्र झाला त्यावेळी बजेटचे दोन प्रकार आहेत, मुख्यतः दोन प्रकार आहेत. एक आहे त्याला युनियन बजेट म्हणतात ना, दुसरं बजेट जे आहे तेव्हा त्याला आपण सोप्या भाषेमध्ये जनरल बजेट म्हणतो, आणि दुसरे काही इंटरिम बजेट. तर लियाकत अली यांनी 1947 मध्ये पहिला इंटरिम बजेट सादर केला. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1947 मध्ये षण्मुगम शेट्टी यांनी बजेट सादर केलं होतं. हे बजेट सादर करण्याच्या काही दिवस अगोदर म्हणजे त्यांचं बजेट त्यांनी बनवून चालू केलं होतं, आणि एक घटना घडली. म्हणजे इंग्लंडमध्ये एक थोडी घटना घडली पार्लमेंटच्या बाहेर. ते फायनान्स मिनिस्टर जे आहेत ह्यू डाल्टन ते बजेटची बॅग घेऊन गेले आणि बाहेर असं थांबले होते. कॅन्टीनच्या बाहेर त्यांचे एक मित्र मिळाले रिपोर्टर. त्यांनी म्हटलं कसं काही येणं झालं, तर त्याच्यामध्ये एक पद्धती त्यावेळची एक पद्धती होती. मग स्वागत करायचं झालं तर ते सिगारेटची पॅकेट द्या. त्यांनी सिगारेटचं पॅकेट दिलं फायनान्स मिनिस्टरने पत्रकारांना. त्यांनी म्हटलं नो थँक्स म्हणे. त्यांनी म्हटलं की आज तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल म्हणे, उद्या तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. त्या पत्रकाच्या डोक्यामध्ये अचानक कळलं की उद्या टोबॅकोचे भाव वाढणार आहेत. त्याने लगेच 1.5 तास बाकी होता, बजेट सादर व्हायला 1.5 तास बाकी होता. ते रिपोर्टर होते आणि डायरेक्ट त्यांनी अर्धा तासामध्ये फक्त एकच न्यूज ते बुलेटिन छापलं, आणि बुलेटिन छापता अर्धा तास छापून घेतलं आणि वाटप सुरू केलं. हजारो प्रती वाटल्या गेल्या. जेव्हा फायनान्स मिनिस्टर ह्यू डाल्टनच्या हाती सुद्धा ते पत्रक मिळालं तर त्यांना प्रचंड धक्का बसला. माझे चांगले मित्र आहेत, परंतु हे बजेट आता ओपन झालेलं आहे. ते घरी तिथे पार्लमेंटमध्ये गेल्याबरोबर अनेकांच्या हाती ती कॉपीज होती की उद्या बजेटमध्ये टोबॅको किमतीमध्ये राईज होईल. त्यांनी गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं की मी माफी मागतोय पार्लमेंटची, आणि मी ते हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यांनी म्हटलं की हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकांना मी माफी मागतोय, मला जी सजा देणार असेल ते मी स्वीकार्य आहे, आणि मी ते राजीनामा देत आहे, रिझाईन करताय फायनान्स मिनिस्टर. लोकांनी म्हटलं सध्या बजेट जे आहे तुम्ही सादर करा. त्यांनी रिझाईन दिला, पण आम्ही ते स्वीकारणार नाही आता सध्या. त्यांनी बजेट सादर केल्यानंतर त्यांनी स्वीकारलं. याच्यामध्ये कसं आहे की आणि ही घटना घडल्याबरोबर षण्मुगम शेट्टी ऑलरेडी बजेट तयार करत होते आपल्या भारतामध्ये, आणि त्यांनी एवढी काळजी बाळगली. म्हणजे तुम्हाला माहित असेल बजेट सादर करत असताना भारतामध्ये अनेक वर्षापर्यंत जो फायनान्स मिनिस्टर असतो त्याला घरी सुद्धा जाऊ देतो. म्हणजे जर का 4-5 दिवस बाकी असतील तर 4-5 दिवस त्याच रूममध्ये राहायचं, तिथं जेवण करायचं, घरच्या कोणत्याही मेंबरला मिळायचं नाही, भेटायचं नाही. एवढं ते सिक्रेसी पाडले जाते. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने आतापर्यंत सिक्रेसी बाळगलेली आहे. And I am going to cover about industrial sector. This year 2025 and 2026 budget, government have focused to industrial sector. To boost our industrial sector, they have focused on 3 areas. First is manufacturing, then MSCB, then infrastructure. This year our finance minister Nirmala Sitaraman has given one mission, National Manufacturing Mission. This National Manufacturing Mission is based on 5 pillars. First, how our business is going to start. They have made easy and they have reduced the cost to start a business, in which we are going to discuss, and I am going to show you what are the schemes which government is going to provide for entrepreneurship. Second pillar is future ready workforce. For future ready workforce, government has already started a skill development program, in which now they are going to pick those students, those workers who are skilled. The next pillar is vibrant MSME. That means micro, small and medium enterprise. And small business and micro business is backbone of Indian economy. In every budget, government have given lots of schemes and benefit credit to small and medium enterprise because they are a backbone of our country. Next pillar is availability of technology. While we are talking about small and medium business, they have scare about technology. They do not have that much technology. This time government in industrial sector, government have focused on technology also.
And then last pillar is how this small and medium entrepreneur is going to produce good quality of product. So these three areas they have focused. First is this mission, National Manufacturing Mission. This is launched in 2025 and 6 budget. Then in this budget, government have given micro, small and medium entrepreneurs. The investment and turnover ratio government has increases. Investment is increases by 2.5 times and turnover is increased by 2 times. That means before this budget, the investment in micro manufacturing was 25 lakh. That is increased by 2.5 times. That means now the investment in manufacturing business will be 62.5 lakh. This is a very big step which is taken by our government, that they have increases the investment and even the turnover also. Like before this budget, the turnover of micro business in manufacturing sector was 1 crore. Now it's going to be 2 crores. Now, as I told you that there is a lack of technology for micro and small units, there is lack of finance available. Government not just increases the turnover and investment ratio, but also they are now government is going to provide credit facility to them. Before this budget, the credit facility to given by micro and small business was 10 crores. Now they have increases to 20 crores. And government is going to do expenditure around 1.5 lakh crores for medium, micro and small businesses. Like government is not just only giving the turnover 2.5 times, or they are also providing finance. And those small and medium business who are falling under this, they are now going to take the benefit of credit access which is available in government portals. So just not increasing investment or turnover ratio, but government also providing credit facility to them. Now there is an additional of 1.5 lakh crore credit to expanded to over next 5 years. Even government have given guarantee have double from 10 crores to 20 with a reduced fees of 1%. Then this step not only increase micro and medium and small business, but also is going to increase our economic growth. इंडियन इकोनॉमी है जो बेस्ड है, हमारा जो बैकबोन है वो क्या है, स्मॉल, मीडियम एंड माइक्रो एंटरप्रेन्योर. So when this business is going to expand, then through this business our income is going to increase, our employment ratio is going to increase, then our economic also is going to grow. Okay. Then next they have concentrated on infrastructure development. For infrastructure development, last budget also is present by me. At that time government have allotted 11.11 crores for infrastructure, but in this budget government have allotted 11.21 lakh crore for infrastructure development. Infrastructure means road, highways, railways and industrial zone. If this zone infrastructure is going to develop, then what is going to happen in our economy? Then transport facility. One of the major problem in India is transport facility. This is going to improve. Then if transport is going to go, then cost of production is going to reduce by entrepreneur. Then the cost which they have saving from transport, they are going to put their money in their business, then they are going to expand their business. So they have focused on reducing transport cost and spread of productivity. Then next is custom duty reform. Government have reformed custom duty. Custom duty means import duty. Import duty पे custom duty कम किया है that product which is used by industrial as a raw material. Means वो product पे custom duty कम किया है जिसको हम as a raw material use कर सकते हैं. Custom duty on raw material and medicines किया है, medicines पे कम किया है. Then copper है, lithium है, इन चीजों पे. And taxation and regulation which is going to cover by Kuldeep sir, because taxation का part उनको दिया है. Then first time entrepreneurship. This is one of the big step which is taken by government for women.
Now government have targeted for 5 years, next 5 years, they are going to give loan up to 2 crores for those women which are under SC and ST. They have targeted 5 lakhs women to whom they are going to give loan up to term loan up to 5 crores. Next 5 years का government का plan है कि those women who are falling under SC and ST category, government is going to give loan for business purpose up to 2 crores. Then next दिया है focus product scheme for footwear and leathers. Footwear and leather का target है government का next 5 years के लिए around 22 lakhs employment they are going to give in our economy. This is also one of the biggest step which is taken by government कि around 22 lakhs employment they are going to generate through footwear and leather business. और उनका target है 4 lakh crores का which they are going to produce and export of over 1.1 lakhs. And one scheme which is launched by government in 2020. I think so we have already listened about Atmanirbhar Bharat. Atmanirbhar Bharat जो गवर्नमेंट ने बनाया था फॉर मैन्युफैक्चरिंग पर्पस, उसका अब की बार उस आत्मनिर्भर भारत को फोकस किया है टॉयज से, जो बच्चे लोगों का खिलौना आता है. इन 2021 गवर्नमेंट हैव लॉन्चेस आत्मनिर्भर भारत. उसके 2 साल का रिजल्ट है, ही शेयर विद अस कि 70% ऑफ द टॉयज आर मेक इन इंडिया which came from Gujarat, Bihar and Uttar Pradesh. ये आत्मनिर्भर भारत का रिजल्ट था within 2 years. And now government is trying to make world hub on toy. Means government का टारगेट है कि वर्ल्ड का लार्जेस्ट हब बने इंडिया in case of manufacturing toys. आता बजेट म्हणजे काय तर मुळामध्ये एका वर्षामध्ये भारत सरकारकडे किती पैसा आला आणि तो पैसा कुठे कुठे कसा खर्च करायचं याचं सूत्रबद्ध नियोजन म्हणजे बजेट. आणि हे बजेट सहसा राजकोषीय धोरण दॅट इज कॉल्ड फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी यांना मिळून झालेलं असतं. आता आमदनी 98 खर्चा रुपया यह देश का हालत है. हर घर की वही बात है, देश का भी वही हाल है. तो डेफिनेटली मग अशा वेळेस डेफिसिट बजेट हा ऐकायला मिळतो, सरप्लस बजेट हा ऐकायला मिळतो आणि इक्वल बजेट असा ऐकायला मिळतो, झिरो बजेट असं त्याला म्हणतो. परंतु प्रत्येक देश हा डेफिसिट बजेट स्वीकारतो. डेफिसिट बजेट याचा अर्थ अगदी सोप्या भाषेत तुमच्याकडच्या खिशातनं कमी पैसे काढायचे आणि तुमच्यासाठी जास्त पैसा खर्च करायचा. सरकार चांगलं असणार, तिजोरी खाली हो जाएगा डेफिनेटली. परंतु डेफिसिट बजेटचा मेन पर्पज असतो त्या देशाचा विकास साधणं, त्या देशाचं डेव्हलपमेंट करणं आणि त्यासाठीच डेफिसिट बजेट ही संकल्पना स्वीकार्य असते, मान्य असते. विद्यार्थ्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात त्यावेळेस ते असं म्हणतात की सरप्लस बजेट अच्छा रहेगा सर, तिजोरी में पैसा जमा हो जाएगा, सरकार के पास पैसा आएगा. भाई आपसे लेकर आएगा, आपके ऊपर खर्चा ही नहीं होगा. ओके, साधारणपणे बजेट म्हणजे काय ते माझे सहकारी मित्रांनी बजेट म्हणजे काय ते सगळं सांगितलेलंच आहे. मूळ संकल्पना देखील सांगितलेली आहे. सोप्या भाषेत प्रत्येक गृहिणी, प्रत्येक गृहस्थ हा बजेटमध्ये आपला अडकलेला असतो. पगार आला मग पगाराचं नियोजन केलं जातं, कुठे कुठे खर्च करायचा, मिसलेनियस वरती किती, शाळेच्या फीज वरती किती, त्याला बजेट म्हणतात. तसंच सरकारचं देखील एक बजेट असतं. मग ते कर, करेतर, टॅक्स, नॉन टॅक्सेस याच्याकडनं ते घेणार, फॉरेन एड कडनं तुमच्याकडनं पैसे घेणार आणि तुमच्यावरती खर्च करणार. आता माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो आहे ऍग्रिकल्चरल सेक्टर. याला अॅनलाइज करायचंय आत्ताच. परंतु मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला माझ्या प्राध्यापक सिनियर आहे ज्यांना मी गुरु मानतो, जे खरंच अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या संपर्कात राहिल्यानंतर असं कळलं की बजेटचं अॅनलाइज करताना फक्त त्या वर्षाच्या बजेटवरती बोलणं हे थोडंसं अज्ञानाचं लक्षण असतं. मग बजेटचा अभ्यास करत असताना मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी किंवा त्या डिकेडमध्ये बजेटची रूपरेषा काय होती, सरकारने काय ठरवलं होतं आणि ते इम्प्लिमेंट झालं का, आणि आता सध्या ते काय करणार आहे
ते काय करणार याच्यावरती चर्चा करून चालत नसते. त्यांनी काय केलं, त्याचा परिणाम काय झाला आणि मग आता त्यांनी निर्णय का बदलला याच्यावरती उहापोह होणं आवश्यक असतं. ते लक्षण असतं खरं अकॅडमिशियनचं, अभ्यासू व्यक्तिमत्व किंवा अभ्यासपूर्ण बोलणार. नाहीतर आजकाल जशा पावसाळ्यात छत्र्या उठतात तशा अर्थतज्ञ पण उठतात बजेट आल्याबरोबर. आपण बघतो हे भले भले भाषण देतात, मग बजेटच्या आकडेवारी घ्यायचे त्याच्यावरती बोलायचं नाही. निश्चितच तो तुलनात्मक असला पाहिजे. अभ्यास करत असताना तुलना झाली पाहिजे. आणि सरकार बघा कुठलंही असो, कुठल्याही पक्षाचं असो, त्याच्यावरती क्रिटिसाइज करायचं असतं. आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहोत, आपल्याला कळतं आणि जे कळतं ते स्पष्टपणे मांडणं याला खरं म्हणजे इंटेलेक्च्युअल वर्ग म्हणतात. त्याची गरज आहे, सध्या फार गरज आहे तशी न्यूट्रलपणे तो मांडण्याची. आता ऍग्रिकल्चर सेक्टर इज अ बॅकबोन ऑफ अवर इकॉनॉमी. सगळ्यांना माहित आहे, कारण की सगळ्यात जास्त रोजगार हा ऍग्रिकल्चर सेक्टर मधून होत असतो. तुम्ही मी इथे बसलेलो आहोत ते फक्त आणि फक्त ऍग्रिकल्चर सेक्टर मुळे बसलेलो आहोत. तुम्ही अंगावरच्या घातलेल्या कपड्यांपासून, तुम्ही ज्या बेंचवरती बसलेले आहात आणि घरी गेल्यानंतर जे जेवण करणार आहात, तुम्ही हातात घातलेल्या पट्ट्याचा जो लेदरचा पट्टा आहे त्याच्यापासून हे सगळंच्या सगळं ऍग्रिकल्चर सेक्टरशी संबंधित आहे. ऍग्रिकल्चर सेक्टर इज नॉट जस्ट अ कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स, ऑफकोर्स नॉट. त्याच्यात फिशनरी येतं, मायनिंग येतं, त्याच्यामध्ये तुमचं दूध डेअरी येतं, त्याच्यामध्ये तुमचं लेदर प्रोडक्शन येतात, एव्हरीथिंग, तुमचे पॅकिंग फूड्स येतात. हे सगळं ऍग्रिकल्चरशी संबंधित आहे. आणि मग अशा ऍग्रिकल्चर सेक्टरवरती सरकार, ज्याला असं म्हटलं जातं की बजेटचं पहिलं इंजन, आता हे इंजन व्यवस्थितरित्या पेट्रोलने भरलेलं आहे की नाही किंवा ऑइलने फुलफिल झालेलं आहे की नाही हे आपण आता बघणार आहोत, हे अनालाइज करणार आहोत. आणि ही तुलना करत असताना थोडीशी आकडेवारी कंटाळवाणी वाटली तरी देखील ती समजून घेणं आवश्यक आहे. मी इंटरप्रेशन पण केलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते पण निश्चितचपणे हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही मांडलं गेलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. तर सर्वात प्रथम ज्यावेळेस बजेट मांडलं गेलं, सीतारामन यांनी मागच्या सॅटर्डेला बजेट मांडलं, त्याच्यामध्ये बजेटची सुरुवात ही शेती क्षेत्रापासून झाली. 8व्यांदा त्यांनी बजेट पास केलं. आता हा पूर्ण बजेट जो आहे हा 4.4 एवढा डेफिसिट वाला आहे अंदाजे. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, माझ्याकडे 100 रुपये आहे परंतु मी 140 रुपये खर्च केले. बरोबर, एक उदाहरण दिलं असं साधारणतः 104 एकर म्हणजे एवढा खर्च झालेला आहे जास्त. नेक्स्ट बघूया आपण. पहिली स्लाइड. ऑब्जेक्टिव्ह मध्ये साधारणतः जर तुम्ही बघितलं तर जास्त काही मी बोर करणार नाही तुम्हाला, ढोबळमानाने पटपट सांगेल की आपण अलॉक्शन्स ऑफ ऍग्रिकल्चर सेक्टरला किती झालेला आहे, किती ठरवलंय, किती खर्च करायचा, आणि त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग द इम्प्लिमेशन्स ऑफ दिस अलॉक्शन्स ऑन रुरल डेव्हलपमेंट अँड फार्म इन्कम फ्रॉम द इन्कम, जे फार्मरचं इन्कम किती असणार रुरल डेव्हलपमेंट वरती याची चर्चा करणार. त्याच्यानंतर आपण अनालाइज वेदर द बजेटरी इज अ प्रोव्हिजन अलाइन्ड विथ स्टेटेड पॉलिसी गोल, स्टेटेड पॉलिसी काय काय आहे, त्याचे उद्देश काय आहे, आणि त्याच्यानंतर टू कम्पेअर द हिस्टॉरिकल बजेटरी अलॉक्शन अँड इज असेस लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स इन द ऍग्रिकल्चर. एवढं सगळं काही कव्हर अप होणार नाही. हा ऍक्च्युअली माझा रिसर्च पेपर मी याच्यावरती लगेच बनवला, त्याच्यातले थोडेसे ऑब्जेक्टिव्ह मी घेतले. नेक्स्ट हा ओव्हरव्ह्यू ऑफ बजेट अलॉक्शन ऑफ रिसोर्सेस 2025-26. आता तुम्हाला तिथे दिसत असणार की 2023-24, 24-25 आणि 25-26 याच्यामध्ये 23-24 ला 1,08,356. बघा एवढा करोड एवढा खर्च करण्याचं ठरवलं. बरोबर. ऍग्रिकल्चर रिसर्च वरती, आता रिसर्च फार आवश्यक असतं. कुठलं बी बियाणं उत्पादन करायचं, कुठलं यंत्र निर्माण करायचं, कुठलं फर्टिलायझर वापरायचं, याच्यावरती रिसर्च करणं फार गरजेचं असतं. त्याच्यावरती साधारणतः 9,791 बरोबर एवढे रुपीस करोड मध्ये ही संख्या आहे खर्च झाली. आता 25-26 ची ज्यावेळेस आपण तुलना करतो आणि 24-25 ला ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं
की इथे आकडा कमी झाला, आकडा कमी झाला. आता तो कमी का झाला लक्षात ठेवा. प्रत्येक सरकारचं त्याचं सुद्धा स्वतःचा एक स्वार्थ असतो बजेटमध्ये. मध्यम वर्गाला खुश करण्यासाठी शेतकरी वर्गाला नकळतपणे नाराज केलं. आता त्याची कारण काय ते पॉलिटिकल असतील, त्याची मला चर्चा करायची नाही. कुठलं इलेक्शन येणार होतं, काय येणार होतं, परंतु एक लक्षात ठेवायचं, म्हणून शासनकर्त्यांवरती आपला धाक असणं आवश्यक असतं, नाहीतर अशी अवस्था होते. ओके, मग साधारणतः आपण बघतो की ऍग्रिकल्चर रिसर्च मध्ये तुलनेने जर बघितलं म्हणजे दरवर्षी तो किती पटीने वाढला पाहिजे रिसर्च वरचा खर्च. युएस मध्ये त्याच्या जीडीपीच्या जवळपास 70% खर्च हा रिसर्च वरती होत असतो आणि आपल्याकडं तो पॉइंट मध्ये पण मोजता येत असतो. आता इथे जर बघितलं तर -2.5% एवढा खर्च कमी झाला. म्हणजे मूळ रक्कम किती ठरवली गेली तर साधारणतः 1,27,290 करोड, जी मागच्या वर्षाच्या तुलनेने कमी होती. ओके, there is a 3% of decrease in budget allocation of agriculture and farmers welfare 2025-26. शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनेमध्ये घट झालेली आहे. आता पुढे त्यांनी काही बदल पण केले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही अँगलने ती चर्चा होणं आवश्यक असतं. नेक्स्ट सर, तर तुम्ही बघितलं तर त्याचा जर ग्राफ बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. तर जो फक्त 24-25 चा ग्राफ हा थोडासा वाढलेला दिसतो, त्या ग्राफवरची चर्चा आहे. नंतर जर बघितलं तर खरं म्हणजे तो कमी झालेला आहे. नेक्स्ट सर, आता मेजर स्कीम्स कुठल्या कुठल्या झाल्या तर ह्या मेजर स्कीम्स थोड्याशा पॉझिटिव्ह आहेत. जर आपण बघितलं जर 25-26 मध्ये जर बघितलं तर ती थोडीशी पॉझिटिव्ह वाटते. या मुख्य योजना सरकारने जाहीर केल्या नवीन. आता याची तरतूद झालेली आहे. तरतूद साधारणतः 63,500 करोड ही पीएम किसान योजना, या योजनेअंतर्गत सरकारवरती म्हणजे शेतकऱ्यांवरती खर्च केला जाणार या योजनेच्या अंतर्गत. त्याच्यानंतर मला असं वाटतं व्यवस्थित दिसत नाही सर, ते वाचत मला दिसत नाही योजनेचं नाव नाही. नेक्स्ट येस. आता याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर साधारणतः 22,600 कोटी, तर साधारणतः काही फरक नाही इतर 24-25 पेक्षा. परंतु जर नेक्स्ट योजना जी आहे क्रॉप स्कीम्स असतात म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्या दिल्या गेलेल्या जे काही म्हणजे काय त्याला म्हणतात बी बियाणे, याच्यावरती साधारणतः तुम्हाला काय बघायला मिळतं तर घट झालेली आहे. मागच्या बजेटमध्ये त्याच्यात वाढ होती, यावर्षी त्याच्यात घट झालेली आहे. परंतु जी दुसरी योजना आहे जी खूप म्हणजे असं म्हणतात की सरकारचं त्याच्यावरती खूप ॲम्बिशियस आहे, खूप अपेक्षा आहे अशा योजनेचा, ही राष्ट्रीय कृषी योजना जी आहे मिशन योजना, याच्यावरती जवळजवळ 8,500 करोड म्हणजे +42% एवढी वाढ झालेली आहे. ही योजना काय आहे याच्यावर डिटेलमध्ये चर्चा करणार. नेक्स्ट सर, आता काय इनिशिएटिव्ह आहेत जशी जी योजना मी वाचल्या त्याच्यात प्राईम मिनिस्टर ऍग्रीकल्चर स्कीम बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट जवळपास 100 डिस्ट्रिक्ट इथे कव्हर करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टला 1 कोटी रुपये दिला जाईल शेतकऱ्यांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रत्येक गरजेसाठी. त्याच्यानंतर आहे मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. लक्षात ठेवा भारतामध्ये कापूस उत्पादन हा भारतात अग्रेसर असा देश आहे. परंतु दुर्दैवाने कॉटन इंडस्ट्री किंवा कॉटनचा जो उत्पादक आहे त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सरकारकडनं अपेक्षित असं काहीच लाभलेलं नाही, मिळालेलं नाही. जर ते मिळालं तर क्रांती होऊ शकते, श्वेत क्रांती होऊ शकते. इथं साधारणतः 500 करोड 5 वर्ष देण्याचं ठरवलेलं आहे. या 5 वर्षात इज अ पल्सेस, याच्यावरती पल्सेस वरती आत्मनिर्भर राहण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे आता आयात नाही करायची, इम्पोर्ट नहीं करने का. जो दाल वगैरह होती है वो सब वो खुद प्रोडक्शन करेंगे हम, ऐसा प्लानिंग हुआ है, डिसीजन लिया गया है. ओके,
त्याच्यावरती साधारणतः 1000 करोड फॉर रिड्युसिंग इम्पोर्ट ऑफ पल्सेस. मग रिड्युसिंग करायचं म्हणजे आपल्याकडे उत्पादन करायचंय, आत्मनिर्भर करायचंय. ओके. अदर ऍग्रिकल्चर इनिशिएटिव्ह मध्ये आपण कंपॅरेसिव्ह फ्रुट्स, व्हेजिटेबल्स लक्षात आले त्यांना की आताचं जे आपलं मार्केट आहे ना, भारत इज अ मोस्ट कन्झ्युमिंग नेशन. सगळ्यात मोठी जगामध्ये जर कुठली बाजारपेठ असेल तर ती भारत आहे. आणि इथे आता फळाचं उत्पादन आणि अन्नधान्याचं उत्पादन सहज विकलं जातं. सहज फळांना पूर्वी एवढी मागणी होती जेवढी आता मागणी भारतात प्रचंड वाढलेली आहे. आणि त्यासाठी ते नियोजन केलेलं आहे. त्याच्यावरती 500 करोड एवढा खर्च करण्याचं ठरवलं त्याच्या प्रोडक्शन वाढीसाठी. म्हणजे जे बागायत शेतीदार आहेत त्यांना निश्चितपणे काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे अशी अपेक्षा होती. नंतर रिसर्च अँड सीड मिशन मध्ये 100 करोड फॉर डेव्हलपिंग हाय यील्ड म्हणजे चांगल्या क्वालिटीचं बी बियाणं निर्माण करण्यासाठी सुद्धा नियोजन झालेलं आहे. आता इथं थोडंसं तुम्हाला लक्षात येईल की काय गोंधळ आहे. नेक्स्ट सर, नेक्स्ट फोकस ऑन रुरल डेव्हलपमेंट. आता हा पण भाग फार महत्वाचा आहे. ऍग्रिकल्चर आणि आता रुरल डेव्हलपमेंट मध्ये काय केले सरकारने. याच्यामध्ये रुरल डेव्हलपमेंट अलॉकेशन 2.66 करोड म्हणजे 2.66 लाख करोड एवढा खर्च करण्याचं ठरवलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर रुरल रोड स्कीम 19,000 करोड एवढा खर्च होणार आहे. गावागावातले रस्ते सुधारणार आहे असं नियोजन झालं. त्याच्यानंतर महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम मनरेगा नेहमीप्रमाणेच तिला काही सोडता नाही आला आपल्याला. त्याच्यावरती 86,000 करोड एवढा नियोजन झालेलं आहे. रुरल डेव्हलपमेंट मध्ये ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या येत आहेत. आता रुरल डेव्हलपमेंटचं कंपॅरिझन पण आपण करू की मागच्या वर्षी नेमकं काय झालं होतं. नेक्स्ट आता डेअरी अँड फिशरीज डेव्हलपमेंट याच्यावरती सुद्धा लक्ष झालं या वर्षी. डेअरी उत्पादन फार मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली भारतामध्ये. याच्यामध्ये 1,000 करोड इज अ प्रपोज्ड आहे, अजून काही निश्चित नाहीये. त्याच्यानंतर मग प्रायमरी मिनिस्टर फिशरीज स्कीम्स याच्यामध्ये 2,465 करोड एवढा खर्च करण्याचं नियोजन आहे. हे सगळे आकडेवारी आपल्याला परफेक्ट जरी माहिती नसली तरी अंदाज माहिती असली पाहिजे. त्याचं कारण आहे की तुम्ही एवढं ठरवलं होतं मग एवढा खर्च का नाही केला, राहिलं का, हा प्रश्न आपल्याला विचारता येईल. नेक्स्ट आता अॅनालाइज करूया थोडक्यामध्ये. 3 मुद्द्यांमध्ये मी अॅनालाइज केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते निश्चितपणे करूया. 2025-26 अलॉकेशन फॉर ऍग्रिकल्चर 1,37,757 crore is marking 2.5 decrease from the revised 2024-25. 24-25 ला जो आकडा दिला होता तो होता 1,51,00,000. 1,51,00,000 एवढा खर्च करायचा आहे. कुणावरती? भारतातल्या ऍग्रिकल्चर सेक्टरवरती. आणि मग त्याची विभागणी करायची. पण हा टोटल खर्च आहे. टोटल आता जी आपण चर्चा केली ना, डेअरीची, फिशरीची, पल्सेस, रिसर्च, हे सगळं याच्यात ह्या आकड्यांमध्ये येते. हाच आकडा कमी केला. कितीने केला तो कमी? साधारणतः 2.5 म्हणजे 1,51,000 वरून 1,37,000 अंदाजे करोड एवढा खर्च झाला. त्याच्यानंतर 77% बजेट इज कन्सर्न इन देअर स्कीम. 77% या नवीन योजनांमध्ये स्कीम मध्ये लावलेला आहे. त्याच्यामध्ये पीएम किसान, MISS, त्याच्यानंतर क्रॉप इन्शुरन्स याच्यावरती खर्च केला आहे. इन्शुरन्स वरती नवीन स्कीम आणली पण जुन्या स्कीमचं काय झालं? क्वेश्चन मार्क. हा गडबड आहे त्याच्यात. नंतर RKVY इज म्हणतात ना सगळ्यात महत्वाची आजच्या अगोदरची चर्चा झाली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना 42% ने वाढवण्यात आलेली आहे लॉंग टर्म ऍग्रिकल्चर सस्टेनेबिलिटीसाठी. बघूया 42% खूप मोठा आकडा असतो कुठल्याही बजेटमध्ये. नेक्स्ट इंटरप्रिटेशन काय झालं? आता एवढी चर्चा आपण केली, काय नेमकं काढूया याच्यात, फाइंडिंग काय करूया? तर साधारणतः the budget allocation have remained relatively stable over the years with no significant
सिग्निफिकंट जम्प्स और रिडक्शन. एवढा मोठा बदल किंवा रिमार्केबल चेंज असं नाही झालं. जसं आता मध्यम वर्ग खुश झाला, 12 लाखापर्यंत टॅक्सच नाही, त्याची चर्चा याच्यानंतर होईलच, खुश झाला. फार्मर मात्र तसाच राहील. त्यामुळं माझं एक इंटरप्रिटेशन आहे, तुमचं काय मत असेल ते तुम्ही आकडेवारीवरून निश्चितपणे मांडू शकता. The changes observed are not statistically significant, is indicating that the budget increments or reduction are within a normal range rather than the drastic policy shifting. काय ड्रास्टिक बदल नाहीये. जर आपण 24-25 ची जर बजेटची तुलना केली तर उलट 2.5 तो कमीच झालेला आहे. म्हणजे एवढा पण असा कमी नाही की 5%च्या पेक्षा कमी झाला. म्हणजे काय असं मला क्रिटिक पण करता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात, पण स्तुती देखील करता येणार आहे. नेक्स्ट शेवटचं कन्क्लुजन. याच्यामध्ये 3 मुद्दे केले कन्क्लुजन मध्ये. चॅलेंज, फ्युचर आउटलुक काय असणार आणि फायनल थॉट काय असणार. चॅलेंजेस, इनसफिशियंट फंड फॉर क्रिटिकल ऍग्रीकल्चर प्रोग्राम. ऍग्रीकल्चर प्रोग्राम साठी कुठलाच प्रकारचा फंड सरकारने त्यामध्ये जो 1,37,000 करोड जो आहे त्याच्यामध्ये सांगितलेला नाही. नेक्स्ट फ्युचर आउटलुक, नीड मोर सिग्निफिकंट इन्व्हेस्टमेंट टू सपोर्ट ऍग्रीकल्चर सेल्फ सफिशियन्सी. आत्मनिर्भर, मला हा शब्दच फार मजेशीर वाटतो. पर्टिक्युलरली इन पल्सेस अँड कॉटन. आपण सगळेच आत्मनिर्भर आहोत, उगाच काही रंगून दाखवायचं नाही. तर साधारणतः पल्सेस मध्ये आता रिडक्शन होणार आहे, डाळीच्या किमती वाढू शकतात. माझा अंदाज आहे महिला वर्ग, मसूर, मूंग मसूर की दाल महंगी हो जाएगी, ऑलरेडी महंगी है. तो मैंने कहा ये स्टेबल है, और महंगी हो जाएगी क्योंकि अब वो प्रोडक्शन होगा फिर आएगा. तो क्रॉप का ये एक दिन में नहीं आता ना भाई, टाइम लगता है. While the agriculture sector is identified as an engine for growth, the budget allocation remains insufficient to full potential. जैसे कि मैंने अभी कहा था, पहले स्टार्टिंग में पहले कहा था कि इंजन को अगर पूरा फ्यूल नहीं दोगे तो इंजन नहीं दौड़ेगा. और इस देश का पहला इंजन एग्रीकल्चर सेक्टर होता है जिसे रिमार्केबल फ्यूल की जरूरत थी. तो ओवरऑल अगर पढ़ते हैं फिगर्स तो पता चलता है कि इतना मजा नहीं है. एंड लास्ट वन, थैंक यू. आई थिंक सर लास्ट वन थैंक यू रहेगा. और मैंने लास्ट में लिखा है, इफ यू ईट टुडे थैंक द फार्मर. फार्मर को सलाम. थैंक यू वेरी मच. टॉपिक इज टैक्सेशन. कि इस बजट से हमारी इनकम टैक्स कितनी जाने वाली है और हमें कितना फायदा हुआ है और उसका कैलकुलेशन क्या है उसको हम समझेंगे. हम 4 चीज़ों पर फोकस करेंगे. सबसे पहले इनकम टैक्स जो आपके इनकम से काटा जाता है. सेकंड रेंटल इनकम, जिनको हाउस प्रॉपर्टी से रेंटल इनकम आती है. थर्ड कैपिटल गेन, जो म्यूचुअल फंड शेयर्स में इन्वेस्ट करते हैं उनको कैपिटल गेन होता है. एंड थर्ड सीनियर सिटीजन का जो इंटरेस्ट का डिडक्शन है. ये 4 मुद्दों पर जल्दी से खत्म करके हम आगे बढ़ेंगे. तो फर्स्ट इनकम टैक्स के ऊपर चलते हैं. इफ सी प्रीवियस टैक्स लॉ 2024-25, अकॉर्डिंग टू दिस लॉ 15 लाख के ऊपर डायरेक्ट 30% टैक्स कट रहा था. 30% का जो हाईएस्ट रेट है वो 15% से स्टार्ट हो जाता था. 3 लाख तक की इनकम एग्जेम्प्ट थी और रिबेट दिया गया था. इससे 5 से 7 लाख तक की एग्जेम्प्ट हो जाती थी. बट इन दिस टैक्स सीजन अगर हम ध्यान से देखें 30% ये जो रेट है ये स्टार्ट हो रहा है 24 लाख से. यानी 9 लाख के ऊपर जो 30% लगता था अब वो 9 लाख पर 30% नहीं लगेगा, कम लगेगा. तो मिडिल क्लास के लिए ये बजट बताया जा रहा है जिससे उनके टैक्सेबल इनकम पे बहुत ज़्यादा नहीं बोल सकते बट थोड़ा रिलीफ मिला है. अब इसको प्रॉपरली हम समझेंगे. फर्स्ट ये पॉपुलर वर्ड है, जैसे मैडम ने कहा, नो इनकम टैक्स अप टू नेट ₹12 लाख. देखिए नेट अलग होता है, ग्रॉस अलग होता है. नेट का अर्थ होता है डिडक्शन के बाद. तो सारे डिडक्शन के बाद अगर आपकी इनकम 12 लाख आती है नेट,
इनकम, नेट सैलरी, तो उसके ऊपर आपको इनकम टैक्स नहीं लगेगा। ये वर्ड गलत है, ये वर्ड गलत है, क्योंकि इनकम टैक्स लगना स्टार्ट हो जाता है 4 लाख के ऊपर से, तो 12 लाख तक भी टैक्स लगेगा। लेकिन स्टैंडर्ड डिडक्शन 75,000 किया गया, पहले 50 था, अभी 75,000 किया गया, लेकिन आपको रिबेट दिया गया, छूट दी गई है, कितने? 60,000। 12 लाख तक के टैक्स इनकम पर 60,000 टैक्स होता है। 12 लाख के इनकम पर 60,000 टैक्स होता है, जो आपको पूरी तरीके से माफ कर दिया गया है। समझ में आ रहा है? रिबेट एज पर सेक्शन 87A, तो 60,000 तक का टैक्स माफ कर दिया गया, इसीलिए 12 लाख तक टैक्स नहीं लगेगा। अब क्वेश्चन आता है 12 लाख 1 रुपए हो गया तो देखते हैं आगे बढ़ते। पहले हम देख रहे हैं क्या क्या हाईलाइट पॉइंट है, ये मैं समझाने वाला हूं जो ज्यादा लोगों को समझ में नहीं आया है। मार्जिनल रिलीफ 12,70,000 नेट इनकम आपकी एग्जेम्प्ट है, मतलब टैक्स बहुत कम लगेगा, इसको समझेंगे हम। नो डिडक्शन अंडर चैप्टर 6 है। आपने इंश्योरेंस करवाया है, आपने इन्वेस्ट किया है, बच्चों की फीस भरते हैं, हाउसिंग लोन है, सेल्फ ऑक्यूपाइड, ये सारी डिडक्शन आपको न्यू रिजिम में नहीं मिलेंगे। ओल्ड रिजिम में अभी भी एज इट इज है, बट न्यू रिजिम में नहीं रखेंगे। बट न्यू रिजिम इतना टैक्स रेट कम कर दिया है कि कोई भी अब ओल्ड रिजिम में नहीं जाएगा। फायदा किसमें है? न्यू रिजिम में। तो सारे डिडक्शन खत्म कर दिया। अब आपको अकाउंट डिपार्टमेंट में इन्वेस्टमेंट की इंफॉर्मेशन देने की जरूरत नहीं है, और शायद लेले सर और बाकियों को भी डॉक्यूमेंट संभालने की जरूरत नहीं पड़ेगी। नो डिडक्शन फॉर सेल्फ ऑक्यूपाइड होम लोन, ये सबसे बड़ा झटका है। होम लोन सेल्फ ऑक्यूपेंसी में जो हम इंटरेस्ट का और प्रिंसिपल का डिडक्शन लेते थे, 0, 1 भी रुपया सेल्फ ऑक्यूपाइड डिडक्शन नहीं मिलेगा अंडर न्यू रिजिम। जो इंटरेस्ट भर रहे हैं उसका कोई रिडक्शन नहीं मिलेगा, प्रिंसिपल का रिडक्शन नहीं मिलेगा। इससे समझ में आता है सारे रिडक्शन खत्म हो गए, ऐसा नहीं है, अभी भी कुछ रिडक्शन मिलते हैं, इस पर ध्यान दें। नंबर 1 ATCCD, जब भी आप आपकी पे शीट देखेंगे मात्रे से उसमें कॉलम उन्होंने बढ़ा दिया है। एम्प्लॉयर कंट्रीब्यूशन 14%, एम्प्लॉयर कंट्रीब्यूशन 14%। जब हम अपनी सैलरी देखते हैं तो यकीन नहीं आता ये मेरी सैलरी है क्या, फिर पता चलता है वो तो कब आता है कब जाता है पता नहीं चलता। गवर्नमेंट का कंट्रीब्यूशन 14% आता है और वो पेंशन फंड में चले जाते हैं, तो वो जो 14% है उसका अभी भी रिडक्शन मिल रहा है। यानी जो एम्प्लॉयर का कंट्रीब्यूशन है, खुद का कंट्रीब्यूशन नहीं, एम्प्लॉयर का कंट्रीब्यूशन जो गवर्नमेंट देती 14%, वो आपकी इनकम में ऐड नहीं होगा, वो माइनस होता है। इसके बाद ATCCH, इसका रिडक्शन अभी भी रखा गया है। ये क्या है? हमारे देश में अग्निवीर योजना चलती है, अगर आप उसमें उसके कॉर्पस फंड में इन्वेस्ट करते हैं, जितना इन्वेस्ट करोगे उतना आपको रिडक्शन मिलेगा। ये अभी भी मौजूद है, लेकिन किसी की नजर इस पे नहीं जाएगी। ATCCH, इन्वेस्टमेंट इन अग्निवीर कॉर्पस फंड, इसका रिडक्शन अभी भी अवेलेबल है। इंटरेस्ट ऑन हाउसिंग लोन अवेलेबल है, लेकिन सेल्फ ऑक्यूपाइड प्रॉपर्टी पे नहीं, लेट आउट हाउस प्रॉपर्टी। इसका मतलब क्या होगा? जिस घर में हम रहते हैं उसका अगर इंटरेस्ट भर रहे हैं उसका रिडक्शन नहीं मिलेगा, लेकिन जो हाउस प्रॉपर्टी हमने भाड़े पे दे रखी है, रेंट पे दे रखी है, उस पे जो इंटरेस्ट भर रहे हैं उसका रिडक्शन अभी भी अवेलेबल है। फर्क समझ में आ गया? सेल्फ ऑक्यूपाइड के इंटरेस्ट का रिडक्शन अवेलेबल नहीं है, लेकिन लेट आउट का अभी भी रिडक्शन अवेलेबल है। ये मेजर चेंजेस है। अब आपके पॉइंट पे आते हैं, ये ध्यान से देखिएगा। फर्स्ट हेडिंग क्या लिखा हुआ? ग्रॉस सैलरी। ग्रॉस सैलरी का मतलब टोटल। बाद में क्या लिखा हुआ है? नेट टैक्सेबल इनकम 75,000 माइनस सभी का हो जाएगा स्टैंडर्ड डिडक्शन। जो 50,000 था भी 75,000 हो गया। अब देखिए 12 लाख के ऊपर अगर 1 रुपए भी बढ़ा तो क्या टैक्स एज पर स्लैब। अभी के स्लैब पे क्या टैक्स लगेगा? लास्ट वेरी इंपॉर्टेंट,
कितना पैसा बचा, कितना पैसा सॉरी हमको पे करना पड़ेगा। कॉलम क्लियर है? अब एक एक देखते जाइए। नंबर 1 हमारी इनकम टोटल कितनी है? 12,75,000। रिडक्शन 75,000 हो जाएगा। दिमाग चलाइए, नेक्स्ट कॉलम में कितना अमाउंट होगा? 12 75,000 माइनस ग्रॉस में से मैडम 75,000 स्टैंडर्ड क्या हो गया? माइनस हो गया 12 लाख। 12 लाख पर अच्छा 12 लाख के ऊपर एक भी रुपया नहीं ना हमारा, 12 लाख तक आ गया ना, एक्स्ट्रा एक भी रुपया नहीं। तो टैक्स पता है कितना बैठता है? 60,000 है 60,000। लेकिन 87 ने क्या कर दिया? रिबेट दे दिया, माफ करो उनसे पैसा हम नहीं लेंगे। तो टैक्स कितना भरना है? 0। फर्स्ट कॉलम क्लियर। अब अगला कॉलम सस्पेंस के साथ देखिए। 12,75,000 1 रुपया, 12,75,000 1 रुपया। मन करता है 1 रुपया वापस दे दे, नहीं चाहिए। ध्यान से समझना, ये कैलकुलेशन किसी को पता नहीं। देखो क्या इसका है, 70,000 माइनस हो जाएगा 75,000, नेट सैलरी क्या होगी? 12 लाख 1 रुपया। अब देखिए 12 लाख के ऊपर हमारा कितना रुपये बढ़ा? कितना रुपये बढ़ा? 1 ही रुपये बढ़ा ना। तो पता है कि 1 रुपये बढ़ने पर टैक्स कितना होगा? 60,015 पैसे। कितना होगा? 60,015 पैसे। अब ये सस्पेंस समझिए। न्यू रिजिम में गवर्नमेंट ने एक स्कीम लाई है जिसको बोलते हैं मार्जिनल टैक्स रिलीफ। क्या बोलते हैं? मार्जिनल टैक्स रिलीफ। उसका गेम देखिए क्या है। बढ़ा कितना? 1 रुपये। वो 1 रुपये नहीं होता तो टैक्स क्या होता? वो 1 रुपये बढ़ने से टैक्स कितना हो रहा है? 60,015 पैसे। 1 रुपये बढ़ने से 60,015 पैसे। बहुत ज्यादा अन्याय लग रहा है ना। तो पता है क्या किया? कहा कि आपको पता है टैक्स कितना भरना है? सिर्फ 1 रुपया, 60,000 नहीं भरना, नहीं भरी, आपको रिलीफ दी गई। दैट इज कॉल्ड मार्जिनल टैक्स रिलीफ। इसकी तरफ किसी का ध्यान नहीं है, समझ में आ रहा? यानी 1 रुपया के बदले 60,000 टैक्स भरने की जरूरत नहीं। अगला कैलकुलेशन मैं नहीं करूंगा, आप ही बता। सिर्फ ध्यान रखना, ये जो एडिशनल अबाउट रुपीज है ये टैक्स से ऊपर जाना नहीं चाहिए। अगर ये कॉलम ज्यादा है और ये कॉलम कम है तो वही आपको भरना है, टैक्स भरने की जरूरत नहीं। यहाँ पे कितना भरना पड़ेगा टैक्स? सिर्फ 1 रुपया। अगला एग्जाम्पल लेते हैं। इनकम कितनी है? 12,85,000। कितना माइनस करेंगे? 75,000। कितना हो गया? 12,10,000। 12 लाख के ऊपर कितनी इनकम बढ़ गई? 10,000। टैक्स कैलकुलेट करेंगे तो कितना बनता है? 61,500। आप बताओ टैक्स में सिर्फ कितना भरना पड़ेगा? कितना भरना पड़ेगा? 61,500 या 10,000? 1500। यही गलती कर रहे हो, मैंने एडिशनल टैक्स नहीं बोला। ये दोनों बोलो, पहले कॉलम देखो 60,015 पैसे का 15 पैसा भरा है क्या? आपका जो सुनो 12 लाख के ऊपर जितना अमाउंट है वो भरना है। 12 लाख के ऊपर जो अमाउंट है वो भरना है। पहले में 12 लाख के ऊपर कितना अमाउंट गया तो कितना भरा? 1 रुपया। अब 12 लाख के ऊपर कितना अमाउंट गया तो आपको टैक्स कितना भरना है? 10,000। ये समझिए, दैट इज कॉल्ड मार्जिनल टैक्स रिलीफ। थैंक्स टू देशपांडे सर, उन्होंने कल बोला ऐसा कुछ है क्या? मैंने कहा देखता हूँ। ये क्लियर हुआ? तो आपको टैक्स 61,500 नहीं भरना है। कितना भरना है? सिर्फ 10,000। ऑल द डेलीगेट्स, आपसे रिक्वेस्ट है ये 2 कॉलम देखो, हमें नजर क्या रखनी है? ये कॉलम में से जो कम है वही भरना है, जो कम है वही भरना। अगला एग्जाम्पल लेते हैं। चलिए, इनकम कितनी? 12,95,000 माइनस कितना होगा? 75,000। तो 12,20,000 आ गया। 12 लाख के ऊपर एक्स्ट्रा कितना? 20,000। 20,000 हुआ ना? 12,20,000 पे टैक्स कितना बैठेगा? 63,000। अब बताओ कितना टैक्स भरना पड़ेगा? गुड, अब समझ रहे हो। टैक्स इज 20,000। अब ठीक लग रहा है, अब समझ में। नेक्स्ट, अब देखो, अब आप लोग बता सकते हैं सैलरी कितनी? 13,25,000।
75,000 माइनस हो गया, कितना हुआ? 12,50,000। 12 लाख के ऊपर कितना गया? अरे कितना गया? 50,000। टैक्स कितना बैठता है? 67,500। कितना भरना पड़ेगा? 50,000। 67,500 भरना नहीं, 50,000 भरना पड़ेगा। 50,000 भरना पड़ेगा। इन दोनों में से जो कम है वो टैक्स भरना पड़ेगा। ये सिर्फ न्यू रिजिम में अवेलेबल है। अब देखिए, बहुत लोग ये वेट कर रहे हैं, हमारा बहुत ऊपर वाला स्लैब है, वो बताओ, वो देखते हैं। देखिए 13,45,000 प्रैक्टिस देखिए, 75,000 माइनस हो गया, कितना हुआ? 12,70,000। 12 लाख के ऊपर कितना गया? 70,000। टैक्स पता है कितना होगा? 70,500। बताओ कितना भरना पड़ेगा? 70,000 भरना, क्योंकि जो फिगर कम है वही भरना, 70,000 भरना पड़ेगा। लास्ट ये टर्निंग पॉइंट बात, इसलिए मैंने पहली स्लाइड में देखो बोला 12,70,000 तक ये रिजिम लागू नहीं होगा, रिबेट मिल जाएगा। अब 12,70,000 के ऊपर देखो क्या होता है। इनकम 1,000 बढ़ा देख रहे हैं, सिर्फ 1,000 बढ़ाएंगे, 13,45,000 और 13,46,000। कितना बढ़ा? सिर्फ 1,000 रुपये बढ़ा। अब इससे क्या होगा? 12,71,000, 75,000 कम होगा। 12 लाख के ऊपर कितना गया? 71। पता टैक्स कितना होता है? 70,650। अब बताइए क्या भरना पड़ेगा? बस ये कैलकुलेशन है। अब आपको भरना पड़ेगा 70,650। दैट इज द कॉन्सेप्ट ऑफ मार्जिनल टैक्स रिलीफ, यानी 12,70,000 तक ये बेनिफिट है। अब इसके बाद नेक्स्ट स्लाइड में फायदा देख लेते हैं, वो आगे चलेगा। 13,46,000 के ऊपर की बात करते हैं। अब अलग है, मेरे को स्लाइड छोड़ दिया मैंने। कितना फायदा हुआ? कितना फायदा हुआ? पहला ग्रॉस टैक्सेबल इनकम, टैक्स एज पर ओल्ड स्लैब और टैक्स एज पर न्यू स्लैब। लास्ट कॉलम क्या है? कितना पैसा बचा। हम तो देख रहे थे कितना पैसा बचा, बच्चों की फीस निकल जाएगी। कितना पैसा बचा? 13,50,000। टैक्स कितना प्रीवियस कितना बन रहा? 1,04,000। अभी कितना बनेगा? 74,000। कितना बच गया? 29,000। ये टैक्स आपका बच गया। नेक्स्ट, अगर आपकी सैलरी 15 लाख है, एक स्लैब लेते हुए चाहिए, तो 15 लाख की सैलरी पे कितना टैक्स बैठेगा? 13 लाख, सॉरी 1,35,200। अभी कितना लगेगा? 97,500। कितना पैसा बच गया? 37,700। नेक्स्ट, अगर 17 लाख इनकम है तो 1,92,400 प्रीवियस लाख, नाउ 1,30,000 और 62,400। फोकस, एनालाइज, जैसे जैसे इनकम बढ़ रही है आपकी सेविंग भी, जो मैथमेटिक्स पढ़ रहे हैं एनालाइज करो, इनकम बढ़ रही है, सेविंग भी बढ़ रही है। अगर 20 लाख है तो 2,86,000 टैक्स पहले भरना पड़ता था, अभी कितना? 1,92,400। कितना बचा? 93,600। इतना बच गया। अगर 24 लाख है, ये टर्निंग पॉइंट है, ध्यान दो, 24 लाख पर टैक्स सेविंग होगा 1,18,300। और जैसे ही आप 24 लाख क्रॉस करोगे 30% में आ गए। ये देखिए 25 लाख पर 4,42,000 टैक्स भर रहे थे, अब कितना भरोगे? 3,19,800। कितना टैक्स बचा? 1,22,200। अब लास्ट देखिए, सरप्राइज होगी। अगर आपकी इनकम 40 लाख है, अब मैंने कोशिश की सबको टच करने की, अगर आपकी इनकम 40 लाख है तो भी आपको फायदा कितना हो रहा है? 1,22,200। आप ध्यान नहीं दे रहे हो। 25 लाख पे भी 1,22,200 और 40 लाख पर भी 1,22,200। चाहे आपकी सैलरी 1 करोड़ भी हो तो भी कितना बचेगा? 1,22,200, जिसके ऊपर सेविंग नहीं है। ये आपका कंपैरिजन है, प्रीवियस टैक्स स्लैब एंड करंट टैक्स। आगे बढ़ते हैं, रेंटल इनकम जल्दी खत्म करते हैं। देखिए, पहले एक हाउस प्रॉपर्टी को सेल्फ ऑक्यूपाइड मानना पड़ता था, सेकंड को रेंट आउट। अब 2 सेल्फ ऑक्यूपाइड मान सकते हैं।
ये बहुत कम लोगों को समझ में आता है। रेंटल इनकम पहले 2,40,000 तक टीडीएस, जैसे आपकी रेंटल इनकम 2,40,000 के ऊपर गई तो जो आपको रेंट दे रहा है इज कंपल्सरी टू कट टीडीएस, टैक्स काट के ही वो भाड़ा देगा। अब वो 2,40,000 की लिमिट को कितना बढ़ा दिया गया? 6 लाख। 6 लाख तक टीडीएस कट करने की जरूरत। इसका मतलब ये मत समझ लेना इस पर टैक्स नहीं है, टैक्स है, वो आपकी इनकम में ऐड हो जाएगा, वो टैक्स लगेगा, लेकिन टीडीएस कट करने की जरूरत नहीं। इनकम में ऐड होगा लेकिन टीडीएस कट नहीं, ये उसका मतलब है। टैक्स नहीं लगेगा ये मतलब नहीं। किसको फायदा है? जिसकी कोई टैक्सेबल इनकम नहीं है, भाड़े से ही जी रहा है, भाड़े से 3-4 लाख रुपए 5 लाख आ रहे हैं, उसको टैक्स भरने की जरूरत नहीं। बाकी ऑलरेडी जो टैक्स भर रहा है, कमाई है, उसको टैक्स भरना ही नहीं, बस टीडीएस कट नहीं। ये ध्यान रखना। ज्यादा जानकारी के लिए अलग से संपर्क करें। डिडक्शन फॉर इंटरेस्ट ऑन हाउसिंग लोन और लेटर प्रॉपर्टी समझ रहे हो। भाड़े का घर है, इंटरेस्ट भर रहे हो, उसका डिडक्शन मिलेगा। आगे चलते हैं कैपिटल गेन। म्यूचुअल फंड में इन्वेस्ट करते हैं सब। अगर आपका शॉर्ट टर्म कैपिटल गेन है, बुरबुरा थोड़ा ध्यान रखना, अगर आपका शॉर्ट टर्म कैपिटल गेन है, 12 महीने के अंदर आपने विड्रॉ किया, गेन हुआ, तो प्रीवियसली 15% टैक्स लगता था, अभी 20%। ध्यान दो, प्रीवियस ओल्ड रिजिम में ये इनकम में ऐड होता था, लास्ट 2 ईयर से ये इनकम में ऐड नहीं होता। गवर्नमेंट ने स्पेशल टैक्स लाया। क्या लाया? स्पेशल इनकम में ऐड नहीं, सीधा 15%। और ऑनरेबल फाइनेंस मिनिस्टर ने 15% को कितना कर दिया है? 20%। तो अब कितना लगेगा? 20% शॉर्ट टर्म। और अगर आपका लॉन्ग टर्म कैपिटल गेन है, म्यूचुअल फंड शेयर्स को होल्ड किया 1 साल से ज्यादा, तो पहले 1 लाख का रिडक्शन हो जाएगा। मतलब आपने इन्वेस्ट किया, आपको इस साल में 90,000 का प्रॉफिट होगा। कितने हजार का होगा? 90,000, नो टैक्स। लॉन्ग टर्म कैपिटल गेन 1 रुपया टैक्स नहीं, 1 लाख तक छूट है। 1 लाख के ऊपर गई 1,20,000, तो 20,000 में टैक्स लगेगा, 1 लाख में टैक्स नहीं लगेगा। उसको बढ़ा दिया, अब 1 लाख से क्या कर दिया? 1,25,000, लेकिन साथ में टैक्स बढ़ा दिया 12.5। तो अब लॉन्ग टर्म कैपिटल गेन म्यूचुअल फंड जो विड्रॉ करेंगे, सीधा 12.5% उनको टैक्स भरना है, अगर गेन 1,25,000 के ऊपर होगा। सीनियर सिटीजन, पहले देखिए बहुत सारे सीनियर सिटीजन इंटरेस्ट पे जीते हैं, उनको इंटरेस्ट मिल रहा है, सिर्फ बैंक डिपॉजिट नहीं है, कैसा भी इंटरेस्ट, रॉन्ग लिखा हुआ है, कैसा भी इंटरेस्ट है। तो पहले वो 50,000 तक एग्जाम था, अब इसको कितना कर दिया गया है? 1 लाख। यानी कोई भी सीनियर सिटीजन अबव 60 एज अगर वो इंटरेस्ट से इनकम कमा रहा है तो 1 लाख तक उसको कोई टैक्स भरने की जरूरत नहीं। एक और चेंज हुआ है, अगर कोई भी इनकम टैक्स आप फाइल कर रहे हो तो उसको आप करेक्शन 2 साल तक कर सकते हैं। आज मैंने फाइल भरी, गलती हो गई, तो मौका कितने साल तक मिलता था? 2 साल करेक्ट कर, अब उसको बढ़ाकर 4 साल कर दिया गया है। आपकी कोई भी गलती हुई है तो उसको 4 साल तक उसको रेक्टिफाई कर सकते हैं। थैंक यू वेरी मच फॉर प्रोवाइडिंग दिस अपॉर्चुनिटी। एखाद्या योजनेवरती प्रावधान केलं जातं की एवढे लाभ केलेला, तर त्या वर्षामध्ये ते खर्च नाही झाले, ते खर्च नाही झाले तर ते पैसे नंतर काय होतात? तर नवीन वर्षात नवीन बजेट येतं, तर ह्याचा कधी विचारणा होते का? तर त्याचे काय केलं जातं? एज पर द अकाउंटेंसी स्टूडेंट, जो भी बजटेड फिगर और जो इम्प्लीमेंटेड होता है, जो बैलेंस होता है, वो डेफिसिट से माइनस होकर ही डेफिसिट परसेंटेज निकालता है। तो सपोज 10 करोड़ का बजट था, 9 करोड़ एक्सपेंडिचर हुआ, 1 करोड़ बच गया तो उसको डेफिसिट से माइनस कर देते हैं और फिर उसको नल करके फिर नेक्स्ट अमाउंट लिया जाता है।
कशासाठी, तर बी बियाणे उच्च प्रतीचे असतील तर प्रोडक्शन चांगलं आहे ना. आपल्या अर्थशास्त्र आपल्या याचं अर्थक्षेत्राचा जर कणा शेती हे पकडलं आहे तर त्यांनी बी बियाण्यांवरती जे काही शोध लावायचे आहे किंवा रिसर्च या संदर्भातलं त्यांनी बजेट कमी केलं याच्यामध्ये दिसून येते. म्हणजे लोकांना ते प्रोडक्शनवर लक्ष नाही. एकीकडे ते असं म्हणतायत की आम्ही स्वयंपूर्ण होतो, शेतीचे जे उत्पन्न आहे ते आम्ही बाहेरून आयात करणार नाही, आमच्याकडेच आम्ही प्रोडक्शन घेणार. आणि एकीकडे तुम्ही जे बियाण्यांचं त्यासाठी जे रिसर्च आहे त्याचं बजेट कमी करतात. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मला असं वाटतं की हा बजेट नक्की अर्थमंत्र्यांनी बनवला आहे की अर्थमंत्र्यांच्या पाठीमागे बसलेल्या टीमने बनवलेला आहे. कारण आपण ज्या पद्धतीने जे टॅक्स स्लॅब सांगितलेला आहे म्हणजे त्यांच्या पाठीमागे बसलेली जी टीम आहे तिथे निश्चितच अपर मिडल क्लासचे लोक असतात, म्हणजे वरची फर्स्ट क्लास जॉबवाले लोक असतात. म्हणूनच आपल्या असं लक्षात आलं की 40 लाखच्या वर ज्यांचं इन्कम आहे त्यांचा ऍक्च्युली याच्यामध्ये फायदा आहे. आणि जो लोअर मिडल क्लास आहे किंवा मिडल क्लास आहे जे स्थानिक हस्तांतरणावरती कामं करतायत किंवा आपल्यासारखे जे प्राध्यापक लोक आहेत किंवा शिक्षक लोक आहेत अशा लोकांचा किस्सा कापण्याचा यांचा भेद आहे काय असं मला वाटतं याच्यामध्ये. डॉक्टर म्हात्रे यांनी जो प्रश्न विचारला त्यांचे 2 प्रश्न होते. पहिला होता ॲग्रिकल्चर विषयी आणि दुसरा होता टॅक्स विषयी. तर ॲग्रिकल्चर विषयी त्यांनी जी शंका उपस्थित केलेली आहे ते मला उबाळे सरांचं प्रेझेंटेशन चालू असतानाच माझ्या मनामध्ये आलेलं होतं की एका बाजूला आपण ॲग्रिकल्चरचा विचार करता, आता इथं बसलेले प्रत्येकजण ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. जसं मी स्वतः सेमी फार्मर आहे, फार्मिंग करतो आणि नोकरी करतो अर्धा म्हणजे पूर्ण करतो, शेती इथं बसून करतो. फार्मिंग आणि ज्यांच्याकडे शेती नाही ते आर कन्झ्युमर्स. प्रत्येकजण खातो म्हणजे तुम्ही डायरेक्टली शेतीशी संबंधित आहात. प्रत्येकजण आपण शेतीशी संबंधित आहोत. आपण काय खातो कसं खातो याला सुद्धा महत्त्व आहे. शेतीच्या संदर्भात जर पाहिलं तर आता आपल्याला कदाचित माझं बोलणं जास्त नाही. शेतीच्या संदर्भात आपण आता जे खातो ते मोस्टली जेनेटिकली मॉडिफाईड फूड खातो, ज्याला हायब्रिड म्हणतो. हायब्रिड हा शब्द आम्ही अनेक वर्षापासून वापरतो, पण उबाळे सरांनी जे स्ट्रेस दिला त्याच्यावर हाय ब्रीड चांगल्या प्रतीचं, पण आम्ही आधीपासून हायब्रिड हे निगेटिव्ह कॉनोटेशनही वापरत होतो. एखादा म्हणजे जे कमी प्रतीचं आहे त्याला आम्ही हायब्रिड म्हणतो. म्हणजे एखाद्या मुलाला सुद्धा चिडवत असताना आम्ही स्कूलमध्ये हा हायब्रिड आहे असं चिडवायचं, म्हणजे सशक्त नाही, ताकदवार नाही अशाला हायब्रिड म्हणतो. पण आज स्ट्रेस दिल्यामुळे आम्हाला त्याचं वेगळं इंटरप्रिटेशन मिळेल की हाय ब्रीड चांगल्या प्रकारचं ब्रीड. तर आता आपण ॲग्रिकल्चरमध्ये ते पेस्टिसाईड वापरत आहोत, फर्टिलायझर्स वापरत आहोत. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, ॲग्रिकल्चरची ग्रोथ झालेली आहे आणि उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि लोकसंख्या वाढत असल्यामुळं त्या लोकसंख्येला जेवढं फूड पाहिजे तेवढं फूड मिळत आहे. पण माझा प्रश्न असा आहे की जो आपण फूड खात आहोत वेदर हा फूड कसदार आहे का, वेदर इट इज रिअली न्यूट्रिशियस, वेदर इट इज हॅझार्डस टू अवर हेल्थ, आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम काय करत आहे. म्हणजे आज मला असं वाटतं की मी खूप फळं खातो, मी खूप भाज्या खातो, मी खूप डाळी खातो, पण ते फळं डाळी आणि भाज्या मी कसे खातो, पूर्ण पेस्टिसाईड मारलेली खातो. पेस्टिसाईड मारल्यानंतर 45 दिवसाचा पिरियड असतो. त्या 45 दिवसाचा पिरियड गेल्यानंतर त्याचे जे रेसिड्युअल पेस्ट ते निघून जातात. पण माझ्या शेतामध्ये मला फवारणी केल्याशिवाय 2 किंवा 3 फवारणी केल्याशिवाय तुरीचं उत्पन्न निघत नाही. मग सरकारचं असं काय आहे, आता आपण देशी संवर्धन होतो, देशी गाईचं संवर्धन आपण करतो, ही चांगली गोष्ट आहे. तर देशी जे सीड आहे त्याच्यासाठी सरकारने काय इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का. एका बाजूला लोकांची भूक खूप मोठी आहे, लोकसंख्या खूप मोठी आहे, देशी सीडनी सगळ्यांची भूक भागवणं शक्य नाही, हायब्रिडायझेशन हे करावंच लागणार आहे. पण गव्हर्नमेंटने असे काही योजना केलेल्या आहेत की ज्याच्यामुळं
देशी उत्पन्न वाढेल, ऑर्गॅनिक फार्मिंग वाढेल किंवा सेंद्रिय शेती वाढेल असं म्हणतो आपण. न्यूझीलंड सारख्या देशामध्ये जर आपल्याला आज प्रवास करायचा असेल, आपले कुठे रिलेटिव्ह न्यूझीलंडला गेले असतील तर तुम्ही पाहिलं असेल, मग मला माहिती नसेल तर सांगतो. न्यूझीलंडला आपल्याला जर जायचं असेल फक्त आपल्याला स्वतःचे कपडे नेता येतात, फक्त स्वतःचे कपडे नेता येतात. बाकी तुम्हाला तुमच्याकडून किती इतर वस्तू नेता येत नाही. कारण न्यूझीलंड सारखा देश 100% ऑर्गॅनिक फार्मिंगवर चालत आहे. तसंच युरोपियन अनेक देश आहेत जिथं 100% ऑर्गॅनिक जात आहे. म्हणजे एका बाजूला वेस्टर्न कंट्री त्या ऑर्गॅनिक फार्मिंग वरून पुढे जात आहेत, स्वतःचे हेल्थचं बघत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण फर्टिलायझर, केमिकल वगैरे वापरून त्याचे उत्पन्न वाढवतात आणि स्वतःच्या तब्येतीवर परिणाम होतो. तर हा बॅलन्स कसा साधायचा हा माझा प्रश्न आहे उबाळे सरांना किंवा इथं बसलेल्या कुणालाही. हे कसं करायचं? आता मला वाटतं मी ऑर्गॅनिक शेती करावी, मी करू शकतो कारण मला पगार मिळतो, माझ्या शेतीमध्ये नुकसान झालं तरी मी सहन करू शकतो. पण ज्या शेतकऱ्याचा हातावर पोट आहे तो ऑर्गॅनिक शेती करू शकणार नाही. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारच्या काय योजना आहेत, याला पाठिंबा तर द्यावं लागणार आहे, सबसिडी किंवा काय योजना आहे त्याविषयी थोडंसं मला मार्गदर्शन करू. जसं सरांनी आता प्रश्न उपस्थित केला, हायब्रिड आणि नैसर्गिक आणि त्यांनी न्यूझीलंड उदाहरण दिलं. सर्वात प्रथम हे लक्षात ठेवा, भारत हा विकसनशील देश आहे आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या जगामध्ये भारतात आहे. आता ह्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं पोट भरायचं आहे. आता हे पोट भरायचं आहे तर जर तुम्ही फक्त नैसर्गिक शेतीवर अवलंबून राहायला गेला तर त्याच्या उत्पादनाच्या मर्यादा असतात आणि या उत्पादनाच्या मर्यादा आल्यानंतर निश्चितच त्याच्यामध्ये क्वालिटी निर्माण होणार, परंतु तो पुरवठा केला जाईल का या प्रश्नाचं गांभीर्याने विचार केला जातो. त्या पातळीवर आग्रह सरकारचा असतो, निश्चितच कुठल्याही सरकार असो त्याचा आग्रह असतो बजेटमध्ये, परंतु मी हाय एलडी व्हरायटी सीड्स सर याच्यावरती मी भर दिला होता. हाय एलडी म्हणजे उच्च प्रतीचं बियाणं निर्माण करून, मग ते कृत्रिमरित्या का असेल, परंतु त्याच्यामधला जो आहार आहे सकसतात ती निर्माण करावी, ती आरोग्यास घातक नसावी, अशा प्रकारच्या बी बियाणांचं उत्पादन करून जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल. जशी हरित क्रांती झाली, आता हरित क्रांती मधला गहू हा पौष्टिकच होता, निश्चितच पाहिजे, परंतु उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं की ते वाया गेलं. म्हणजे असं म्हणायचे की पंजाबमध्ये तिथले उंदीर मांजरापेक्षा मोठे झाले होते गहू खाऊ. मग त्यावेळेस जर हा कार्यक्रम राबवला गेल्यानंतर क्रांती घडली होती, पण तशाच क्रांतीची अपेक्षा प्रत्येक बजेटमध्ये असली पाहिजे. आणि राहिला हायब्रिडचा प्रश्न, तर भारताच्या वाढत्या लोकसंख्येला तुम्ही नैसर्गिक शेती हा पर्याय कितीही देण्याचा प्रयत्न केला तरी तो अपुरा पडतो आणि त्यामुळं नाईलाज असतो, पोट भरणं गरजेचं ठरतं. म्हणून वाढत्या लोकसंख्येला ज्यावेळेस त्याचा उपभोग कसा भागवला जाईल याचं आता बायोटेक सर या बजेटमध्ये मागच्या बजेटला 1200 करोड इन्व्हेस्टमेंट केली होती बायोटेक इन्व्हेस्टमेंटसाठी. या वर्षी ती 200 करोडने कमी करण्यात आली. मग जर तिथे इनोव्हेशनच नाही झालं तर निश्चितचपणे तुम्ही पुरवठा काय करायचा. मग पुरवठा करताना निश्चितच एकदा आयात वस्तूंमध्ये तुम्ही अवलंबून राहा किंवा जर जे निर्माण करणार ते कुपोषित असणार, त्याने फक्त पोट भरलं जाईल आणि येणाऱ्या पिढ्या ह्या सशक्त नसणार, या कमजोर असणार. याचा ह्या पिढीने, ह्या सरकारने खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. निकम सरांचा प्रश्न हा भयंकर प्रचंड महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी गांभीर्याने बघितलं पाहिजे. तुमची मुलं, आमची मुलं काय खात आहेत, तुम्ही तुमचं उत्पन्न वाढलं म्हणून आज चांगल्या प्रतीचा तांदूळ घेतात, पण तो चांगल्या प्रतीचा तांदूळ त्याच्यात ती सकसता आहे का, तो कुठल्या शेतीतनं आलाय, कुठल्या माध्यमातनं आलाय, यावरती आपण सावध राहिलं पाहिजे. निश्चितच या संदर्भात संशोधन याच्यावरती भर
दिला गेला पाहिजे. पण दुर्दैवाने या बजेटमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं एक्सपेन्शनमध्ये की संशोधनावरती डिडक्शन झाले आणि हे डिडक्शन होणं निश्चितचपणे येणाऱ्या उत्पादनासाठी आणि पुरवठ्यासाठी घातक ठरणार आहे. आणि आता सरांनी अजून एक मुद्दा उपस्थित केला की आता सरांनी देखील उपस्थित केला की जर तुम्ही आत्मनिर्भर राहण्याचा प्रयत्न करत असाल तर पर्याय काय दिला. प्रश्न एकदम परफेक्ट आहे. जर तुला डाळींमध्ये आत्मनिर्भर राहायचंय तर मग पर्याय काय तो देखील सांगा. म्हणून माझ्या रिसर्च पेपरमध्ये मी तोच प्रश्न विचारला की घेणाऱ्या सरकारने ज्या योजना मांडल्या त्याच्या उपाययोजना, त्याचे रिकमेंडेशन आणि त्याच्या पायाभूत उपाययोजना काय. विकसनशील देशामध्ये मला आवाज नाही. विकसनशील देशामध्ये विकास करण्याकरिता आवश्यक संधी भरपूर असते. न्यूझीलंडचं एकूण क्षेत्रफळाच्या रहिवासी क्षेत्र आणि शेतीचं क्षेत्र हे त्यांच्या देशाच्या पावभाग पण नाही तरी सुद्धा संपूर्ण जगाला जो काही पुरवठा आहे तो पुरवठा त्यांच्या देशातून केला जातो आणि तोही नॅचरल शेतीतून. तर मग ते आपल्या विकसनशील देशामध्ये का शक्य होऊ शकत नाही असा एक माझा प्रश्न आहे. आणि कुलदीप सर आपल्याला एक सामान्य एक प्रश्न माझा असा आहे की आम्ही प्राध्यापक म्हणून आमच्या दृष्टिकोनातून टॅक्स डिडक्शन, जुना ओल्ड टॅक्स डिडक्शन आणि न्यू टॅक्स डिडक्शन हे आम्हाला प्राध्यापकांना कुठलं फायदेशीर ठरेल याचं थोडंसं विश्लेषण थोडं सांगावं असं माझे प्रश्न. सर थोडं या प्रश्नाची उत्तर जी आहे जी शेती क्षेत्राविषयी भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर जेवढ्या काही समस्या निर्माण झाल्या त्याचं मूळ कारण जे आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने काही करण्याची गरज नाही. अजिबात काही करण्याची गरज नाही. जगामध्ये प्रत्येक देशामध्ये शेतीला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला तसा उद्योगाचा दर्जा प्राप्त करून दिला तर शेतीची सर्व निगा राखणे हे सरकारचं काम असेल. जसं इंडस्ट्रियल सेक्टरसाठी इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते पण शेतीसाठी सप्लाय केली जाते. जसं बी बियाणे जे आहे म्हणजे चांगल्या क्वांटिटीचे जर सॉफ्टवेअर पाहिजे असेल उद्योगामधून तर फॉरेन इंडस्ट्रीला आणलं जाते, इम्पोर्ट केलं जातात पण ती इंडस्ट्री वाचवली जाते. तसं भारतामध्ये चांगले बी बियाणे मिळाले पाहिजे, त्याची निगा राखली पाहिजे, हे सरकारचं काम आहे. जसं आपण प्रायमरी सेक्टर म्हणतो तर प्रायमरी सेक्टरमध्ये भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये औद्योगिक क्षेत्राला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे ती त्या देशाची शेती 100 वर्षापूर्वीच प्रगत झालेली आहे. आणि भारतामध्ये ही समस्या अजूनही आहे कारण तिथं अजिबात नाही. समजा आता डॅम पाहिजे तर पाण्याची सुविधा नाही आहे. शेतकरी प्रोडक्शन करणार कसा. शेतीला जर का उर्वरक लागले ते सरकारचं काम इम्पोर्ट करणे, तो सप्लाय करणार नसेल तर करणार कसा. म्हणजे शेतकरी सगळ्या गोष्टी करायला तयार आहे पण भारत सरकार ही इच्छा नाही आहे. आमचं म्हणणं म्हणजे स्वामीनाथन कमिटीपासून आतापर्यंत आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं 100 वर्ष झाले एकच मागणी आहे शेतीला उद्योगाचा दर्जा दिला. उद्योगाचा दर्जा दिला तर सर्व समस्या तुमच्या सुटू शकतात. उद्योगाचा दर्जा दिला तर सर्व समस्या शेतकरी सुटू शकतात. ही शेती जी आहे तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो कारण लोकांमध्ये कन्फ्युजिंग आहे. जगातील सर्वात फर्टाईल लँड भारतातली नाही म्हणत आहे, जगातील सर्वात फर्टाईल लँड हे भारताची आहे. युरोपची लँड ही फर्टाईल नाही आहे इंडियाच्या तुलनेत. जगातील कुठल्याही देशाची लँड जी आहे ती भारताच्या तुलनेत फर्टाईल लँड नाही आहे. पण सर्वात वर्स्ट प्रोडक्शन जे आहे हे देशामध्ये होते. जर शेतीला उद्योगाचा दर्जा दिला तर मॅक्झिमम हायस्ट लेवलवर देशाचा प्रोडक्शन जाईल आणि इंडस्ट्रियल सेक्टरचा एकदम बुश मिळेल. हे आता सर्व लोकांना माहीत आहे पण ते केल्या जात नाही. याचे का केल्या जात नाही हे कारण तुम्ही शोधा. सेकेंड जो आपका क्वेश्चन था कौन सा रीजन सही. मेरी सैलरी के अकॉर्डिंग मैं बता रहा हूँ. मैंने सारे डिडक्शन लिए मैक्सिमम हाउसिंग लोन, इन्वेस्टमेंट, सारे डिडक्शन करने के बाद भी मुझे टैक्स न्यू रिजिम में कम बैठा. इसीलिए ओल्ड रिजिम से भी भूल जाइए. ओल्ड रिजिम में आप मैक्सिमम डिडक्शन दोगे तो भी न्यू रिजिम में ही टैक्स कम लगेगा. एक सभी को मैं इंटीमेट कर रहा हूँ कि
जिस दिन ये बजट आया उस दिन मुझे 2-4 फोन आए कि हमारा टैक्स कितना बचा है। तो मैं बैठे बैठे मैंने एक्सेल पे एप्लीकेशन सॉफ्टवेयर बना दिया। ये मैं सभी को ग्रुप में शेयर कर रहा हूँ। इसमें करना क्या है, ये जो येलो पार्ट दिखाई दे रहा है, यहाँ पे सिर्फ आपको आपकी क्रॉस इनकम डालनी है। फॉर एग्जाम्पल 18 लाख, बस इंटर कीजिए, पूरा कैलकुलेशन चेंज हो जाएगा। 24-25 के हिसाब से आपको टैक्स बैठ रहा है 2,23,600। सेस भी मैंने ऐड कर दिया, 4% सेस भी मिला दिया, एग्जैक्ट फिगर आएगी। और न्यू सिस्टम से टैक्स बैठ रहा है 1,50,800। और आपका ग्रीन पट्टी देखिए, आपका टैक्स बच रहा है 72,800। और मात्र सबको आप बोल सकते हो मेरा 15,080 रुपये रिडक्शन चालू करें, मंथली रिडक्शन भी मैंने लिख दिया। मेरी रिक्वेस्ट तो ये है कि ये सबसे पहले तो ये मैं एक्सेल पॉइंट ग्रुप में शेयर कर रहा हूँ। सिर्फ आपको सिर्फ येलो पार्ट में आपका टोटल एनुअल इनकम डालना है। तो प्रीवियस में कितना टैक्स लगेगा, अभी कितना टैक्स लगेगा, साफ साफ क्लियर हो जाएगा। एक और इम्पोर्टेंट चीज, ब्लू पट्टी देखिए। पहले आप एवरेज टैक्स कितना बढ़ रहे हैं, 12.42%। और अब आप एनुअल एवरेज टैक्स कितना भर रहे हैं, 8.38%। तो एवरेज टैक्स भी आपको यहाँ पर दिखाई देगा। 20-30% नहीं होता, एवरेज अलग होता है। तो अगर सपोज किसी की इनकम 30 लाख है, एक एग्जाम्पल लेते हैं, 30 लाख, मैं सिर्फ इंटर दबा रहा हूँ, देखिए सब फिगर चेंज। टैक्स कितना बढ़ेगा उसको, ओल्ड स्कीम से 5,98,000 और रेट कितना है, लगभग 20%। और न्यू के हिसाब से 4,75,800। और मैंने आपको बता दिया मैक्सिमम कितना बचेगा, 1,22,200। तो अब के हिसाब से रेट कितना है, 15.86। तो लगभग 4.5% का टैक्स बचेगा। और ये नई चीज़ है, इसलिए इसके बारे में ज़्यादा बोला जाएगा। तो ये बात आपकी सही है, कॉर्पोरेट टैक्स कम किया गया है और साथ में GST की जो रेट्स है उसको बढ़ाया गया है। तो घुमा फिरा के पैसा हमारी जेब से जाने वाला है, नो डाउट। या सेशनद्वारे सर्वांना समजलं असेल की बजेट इज नॉट अ अमाउंट, बजेट म्हणजे काय आणि त्याचा आपल्या लाईफवर कसा परिणाम होत असतो। या वर्षीचं जे बजेट आहे त्याचं ते थीम जी होती सबका विकास, याद्वारे प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे बजेटमध्ये। नाउ आय कॉल वाइस प्रिन्सिपल डॉक्टर सुरेश बदरगे सर टू गिव। आस्था अकॅडमीतर्फे बजेटच्या संदर्भामध्ये आपण ही अतिशय चांगली चर्चा इथे घडून आणली। त्यासाठी मिलिंद नानवरे सर यांनी बजेट म्हणजे काय, बजेट विषयीची पार्श्वभूमी, हिस्ट्री याबद्दल त्यांनी सांगितलं। त्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्यातर्फे तसेच महाविद्यालयातर्फे आणि अकॅडमिक स्टाफतर्फे मी आपलं आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या बजेटसाठी संयुक्त अन्सारी आणि इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये या बजेटमध्ये काय प्रावधान केलेले आहे, त्याचा आपल्याला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट इम्पॅक्ट SME खास करून क्षेत्रामध्ये जे परिवर्तन यांनी केलेलं आहे, तर इंडस्ट्रीला बूस्ट करण्यासाठी प्रयत्न केला गेलेला आहे। या संदर्भात त्यांनी विवेचन केलं त्यांचे। त्याचबरोबर डॉक्टर विकास उभाळे यांनी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये या बजेटमध्ये काय प्रावधान केलेले आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्या कशा रीतीने मला वाटतं यापूर्वी जे बजेट सादर केले गेलेले आहे त्यापेक्षा तुटीचं बजेट कमी त्यांना प्रोत्साहित दिलेलं आहे शेतकऱ्यांना, असं त्यांच्या व्याख्यानातून स्पष्ट झालं। त्याचबरोबर आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे टॅक्स, या संदर्भामध्ये डॉक्टर कुलदीप राठोड यांनी अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय मेहनतीने त्यांनी जे सॉफ्टवेअर तयार केलं आपल्यासमोर प्रस्तुत केलं ते आपल्या सर्वांसाठी अतिशय उपयोगी पडणार आहे। तर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ सर, स्टाफ अकॅडमीचे चेअरमॅन डॉक्टर सुधीर विक्रम सर आणि आपले सर्व व्याख्याते, त्याचबरोबर आपण उपस्थित असलेले सर्व शिक्षक मित्र, आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपन्न झाला असं विचार